आपण येतो तेव्हा आपल्या देवाचा आशीर्वाद मिळतो. आपण वाचूया योहान 20:11-12. मरियम थडक्या बाहेर उभी राहून रडत होती. रडत असताना ती वाकून थडक्यात पाहू लागली. तेव्हा तिला पांढऱ्या वस्त्रात 2 देवदूत दिसले. ज्या ठिकाणी येशूचे शरीर ठेवले होते तेथे एक डोक्याजवळ आणि दुसरा पायाजवळ बसलेला होता. प्रियानो, ते इथं जे आहे, येशू ख्रिस्ताने सर्वांना सांगितलं होतं की मी 3 दिवसानंतर उठणार आहेत, पण कोणी विश्वास नाही ठेवला. आणि जेव्हा मरियम मग्दलिन जेव्हा ती थडक्या बाहेर आली आणि तिने डोकून पाहिलं, ते येशूचं शरीर तिथं नव्हतं. आणि हे पाहून ती रडत बसली. पण तिथं कोण होतं? तिथं 2 देवदूत होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे देवदूत तिथं बसलेले होते. प्रियानो, देवदूत कधी बसत नाही, ते नेहमी उभे असतात. पण इथं काय म्हटलं? ते बसलेले होते. का ते बसलेले होते? कारण आता काव्याची संपन्न झालेली आहे. येशू ख्रिस्ताने सगळं काव्य आता पूर्ण केलेलं आहे. म्हणून आपल्याला काही करायची आता आवश्यकता नाहीये. आपल्याला फक्त त्याच्या विश्रांतीमध्ये येण्याची आवश्यकता आहे. त्यांनी जे पूर्ण केलेलं जे कार्याच्या